राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघातानंतर निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती जवळ असलेल्या झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. बारामतीमध्ये तर शोककळा पसरली होती. अनेक वर्ष बारामतीचं नेतृत्व करणारे असलेलं आणि स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेले नेते अचानक आपल्यातून निघून गेल्यामुळे मतदारसंघात भावनिक वातावरण निर्माण झाले. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आणि त्यामुळे आता येथे पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. याची नावे मतदार यादीत समाविष्ट असतील त्यांनाच या पोटनिवडणुकीत मतदान करता येणार आहे. 10 मार्च रोजी अंतिम स्वरूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. दरम्यान या पोटनिवडणुकीत उमेदवार कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता होती. आता या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट झाले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीच्या बैठकीत याबाबत एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बारामतीची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपवली जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला उपमुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे ही घटना ऐतिहासिक ठरली आहे. सध्या सुरू असलेला अर्थसंकल्पीय अधिवेशन हे त्यांचे पहिलेच अधिवेशन आहे. असा अशा परिस्थितीत आता त्यांच्यासमोर बारामतीची पोटनिवडणूक हे मोठे राजकीय आव्हान उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न ही निवडणूक बिनविरोध करण्याचा असल्याची माहिती मिळत आहे. विरोधी पक्षाने उमेदवार न देता ही निवडणूक एकमताने पार पडावी असा पक्षाचा प्रयत्न असू शकतो. मात्र अंतिम निर्णय निवडणूक जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या सगळ्या घडामोडींमुळे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतच पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जाते. याचा अर्थ असा की एका बाजूला बारामती विधानसभेची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळतील, तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांना राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पाठवण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे पवार कुटुंबाचं राजकीय नेतृत्व कायम ठेवण्याचा आणि संघटनात्मक धैर्य राखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असल्याचं चित्र दिसत आहे. एकूणच पाहिलंच तर अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने वेगाने निर्णय घेतले आहे. बारामतीतील भावनिक वातावरण, मतदारांची सहानुभूती आणि पक्षाची संघटनात्मक ताकद या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही रणनीती ती आखण्यात आली असल्याचं जाणवते. आता सर्वांचे लक्ष आहे हे ते निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेवर. घोषणा होताच बारामतीत प्रचाराचा धडाका सुरू होईल. सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक केवळ राजकीय नाही तर भावनिक देखील असेल. कारण हा मतदारसंघ त्यांच्या कुटुंबाशी विशेषतः अजित पवार यांच्या राजकीय वारसाशी घट्ट जोडलेला आहे. आगामी काही दिवसात बारामती आणि राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांची विधानसभेसाठी निवडणूक लढणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून कोणता नवीन उमेदवार देतात हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. कारण बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार यांची चांगलीच पकड होती. त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोणता नेता आपला झेंडा फडकवतो की बारामती मतदारसंघ पुन्हा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीलाच मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर मंडळी या मतदारसंघामध्ये तुमच्या मते कोणता नेता निवडून आला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वतरी चॅनलला
सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.